मला आधी रिझल्ट बद्दल जाणून घ्यायचंय, की जर चांगले गर्भसंस्कार झाले, तर ते बाळ कसं जन्माला येतं, त्याचं आयुष्य कसं असतं आणि त्याच्या फॅमिलीचं आयुष्य कसं असतं? म्हणजे गर्भसंस्कारांचे पॉझिटिव्ह परिणाम मला खूप चांगला प्रश्न. कारण आजपर्यंत बरेचदा गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय, काय करायचं, काय खायचं याविषयीच विचारलं गेलं. आज पहिल्यांदा उत्तर देतोय, की नेमकं ह्या केलेल्या प्रोसेसचा परिणाम काय मिळेल. सो परिणाम पहिली गोष्ट मी सांगत असतो, की आज जेव्हा 9 महिन्यांमध्ये आई त्या बाळासाठी काहीतरी करते, तो पिता जेव्हा काही ॲक्टिव्हिटीज करतो, इन्व्हॉल्व होतो गर्भातल्या बाळ डेव्हलप करायला, तर खऱ्या अर्थानं हे पती-पत्नी आपल्या बाळाला आयुष्यभराचं वरदान देतात. कारण गर्भात असताना बाळाचा ब्रेन पुढे बनतोय, तर 80% ब्रेन हा गर्भात असताना बनतोय. बाळाचे सेन्सरी ऑर्गन्स, ज्या ऑर्गनच्या माध्यमातून हे बाळ या विश्वातलं ज्ञान ग्रहण करणार आहे, ते सेन्सरी ऑर्गन्स कुठे बनतायत? तर ते गर्भातच बनतायत. इतकंच काय, तर पायाच्या नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत संपूर्ण बाळ कुठे बनतं? तर त्या गर्भातच बनतं. आज एखादी किडनी घ्यायची म्हटलं तर आपल्याला माहित आहे की काय कॉस्टिंग होते. सो संपूर्ण शरीर, इव्हन त्या बाळाच्या किडन्यास, बाळाचं हार्ट, बाळाचं लंग्स, बाळाचं सगळं डोळे, हे सगळं काही आतमध्ये बनतंय. मग ते आतमध्ये बनत असताना जर का फोकस केला तर उत्कृष्ट बनू शकतं. सो फरक हाच आहे. गर्भसंस्कार केलं तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि गर्भसंस्कार नाही केले तर ते बाळ जन्माला येणार नाही असं नाहीये. जन्माला येईल, पण ते ऑर्डिनरी असेल, सर्वसामान्य असेल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी हवं असेल तर एक्स्ट्रा काहीतरी करणं गरजेचं आहे. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.